इथं आहे ना, आई सुद्धा चुकली आणि बायको सुद्धा. कारण ह्या मुलाने लग्नाच्या अगोदरच आईला सांगितलं होतं, की आई तू मला लग्नानंतर समजून घे. आणि लग्नानंतर बायकोला सुद्धा सांगितलं होतं, की तू माझ्या आईसोबत भांडण करू नको, कारण की मला तुम्ही दोघेही महत्वाचे आहे. पण तरी सुद्धा लग्नाच्या काही दिवसानंतरच दोघींमध्ये खूप जास्त वाद व्हायला लागले. या मुलाचं हसणं सुद्धा बंद झालं होतं, कारण की त्याला समजत नव्हतं, की नेमकं आईची बाजू घ्यायला पाहिजे की बायकोची बाजू घ्यायला पाहिजे. कारण की जर बायकोची बाजू घेतली ना, तर आई त्याला म्हणत होते, की तू बायकोचं पल्लू पकडलाय, म्हातारपणामध्ये तुम्हाला काय जीव लावशील. आणि जर आईचं ऐकायला सुरुवात केली ना, तर बायको त्याला म्हणत होते, की मी सगळ्यांना सोडून फक्त तुझ्यासाठी आले. जर तुला आईच पाहिजे होती ना, तर तू माझ्यासोबत लग्नच करायला नव्हतं पाहिजे. आणि या सगळ्या तणावामध्ये ना, त्या मुलाने स्वतःचं आयुष्य संपून घेतलं. मित्रांनो, ही फक्त कहाणी ना ह्या घरची नाहीये, तर प्रत्येक घरामधली आहे. शेवटी त्या आईने तिचा मुलगा गमावला आणि बायकोने तिचा नवरा गमावला. बाकी तुम्हाला काय वाटतं, एका मुलाने बायकोची बाजू घ्यायला पाहिजे की आईची बाजू घ्यायला पाहिजे, की दोघींनी मिळून त्या मुलाला समजून घ्यायला पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा.